क्षणी वाटे कुणी आपुला हे वेड जे स्वप्नातुनी जपलं दिसताना लपत हसताना रुसत सरल्यावर उरत प्रेम हे ओ विरलेले धागे जुळलेले नाते श्वासांचा बंध प्रेम हे आभाळ हे दाटे मनी कसला हे वेड जे स्वप्नातुनी जपला स्पर्शाचा रंग विरहाचा चंद्र चाहुल सुखाचे प्रेम हे विरलेले धागे जुळलेले नाते श्वासांचा बंध प्रेम हे प्रेम हे प्रेम हे प्रेम हे फायनली आपली केस बोर्डावर आली. व्हेरी नाईस. पण मॅडम माझं म्हणणं आहे की तुम्ही परत एकदा विचार करा, कारण जज साहेबांनी त्यांची केस ऍडमिट केली तर आपल्याला माघार नाही घेता येणार. तुम्हाला सांगतो वकील साहेब आहे ना, कुठून दुर्बुद्धी झाली, या बाईच्या प्रेमात पडलो, झक मारली आणि संसार गेला. अहो शांत व्हा, कशाला चिडचिड करताय? रागा करून काय होणार आहे का? त्रास तुम्हालाच होणार आहे ना. आज नंतर तुम्हाला त्यांचा काडीवरचाही त्रास होणार नाही याची खात्री मी तुम्हाला देतो. नक्की नक्की. माझी चांगली खात्री पटली. हा किरकिरी माणूस अजिबात माझ्या लायक नाहीये. त्याच्याशी लग्न केल्याचा पश्चाताप होतोय मला. आता त्याला होईल जेव्हा जज त्यांचा निकाल ऐकवतील. पण मॅडम फक्त तुम्ही मी जसं सांगितलं तसंच बोला. आपल्याला त्यांना जाणवून द्यायचंय की खरंच तुमच्यावर किती अन्याय झालाय. अहो विश्वास ठेवा माझ्यावरती, मी बघून घेतो काय करायचं ते. आता जायचं आपण. चल. क्या बात है. हाय. किती दिवसांनी भेटतेस तू? दिवस किती वर्षांनी भेटतोय आपण. हो, कॉलेज नंतर आजच, तेही कोर्टात. व्हॉट अ कोइन्सिडेन्स आहे. पण तू तेव्हा जो गायब झालास तू आता दिसतोयस मला. कुठे होतास तू? मी इथेच होतो. तू कुठे होतीस ते सांग. मी पण इथेच होते. वकील साहेब एकच मिनिट. पण आता 1.5-2 वर्ष मामांच्या ऑफिसमध्ये अप्रेंटिस होते. मग आता 1-2 महिने झाले इंडिव्हिज्युअली प्रॅक्टिस करते. मॅडम हा 1 मिनिट. मी पण इंडिव्हिज्युअल सुरूच केले आता. सिरियसली? ओ वाव. मॅडम हा हाच तो संतोष. याच्यापासून वेगळं व्हायचंय मला. हो वकील साहेब हा हीच माझ्या डोक्याला शॉट. काय बोलताय? हो खरंच. म्हणजे आपण एकमेकांच्या विरोधात केस लढतोय. हो ना. एकतर इतक्या वर्षांनी भेटलो, पहिले इंडिव्हिज्युअल केस, ते विरोधात. वकील साहेब आधी सांगायचं ना पहिली केस आहे म्हणून, मी दुसरा वकील केला असता. नाही हो तसं नाही. काय चालू आहे तुमचं? हो तसं नसतं. तुमची मग काय पहिली माहितीये केस का, अहो पहिली केस आहे पण इंडिव्हिज्युअली पहिली केस आहे. राजा असो की सैनिक, युद्ध जिंकल्याशी मतलब. आधी सिनियर्स बरोबर खूप काम केलंय, खूप केसेसवर लढली आहे मी. तुम्ही काळजी नका करू. पक्का ना? पक्का आपणच जिंकणार आहोत केस. मला याच्यापासून घटस्फोट हवाय. आपणच. अहो मी त्याला खूप वेळा हरवलंय. तुम्ही काळजी नका करू, आपणच जिंकणार आहोत. काय रे तुला आठवतंय ना कॉलेजमध्ये मॉक हिअरिंग मध्ये मी तुला किती वेळा हरवलंय? आठवतंय मला, असं कसं विसरेन. पण त्यावेळेची गोष्ट वेगळी होती. काय त्यावेळेला मला बोलता यायचं नाही ना. आता मी समोरच्याला बोलून देत नाही. अच्छा हे काय चालू आहे तुमचं? हा
आपण इथे केस लढण्यासाठी आलो आहोत की अल्युमिनी मीटसाठी? अहो, विरोधी वकील कोण आहे काय आहे जाणून घ्यावं लागतं. मी आहे ना. हा. हो, पण बऱ्याच वेळापासून तुम्ही तुमच्या कॉलेजच्याच आठवणी रमला आहात. कसं असतं ना संतोषजी, काही गोष्टी ना साबोरीने घ्याव्या लागतात. काय आहे, नाहीतर दरवेळेला राग करून चालत नाही ना. तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा, ही केस आपणच जिंकणार. आपणच जिंकू, तुम्ही काळजी नका करू. 100% आपण जिंकू. ओके देन, बेस्ट ऑफ लक ॲडव्होकेट प्रिया. बेस्ट ऑफ लक ॲडव्होकेट निखिल. अरे नुसते असे पुतळे बनवून समोर उभे राहू नका. काय केस आहे ते लवकर सांगा. काय ना की तुमच्याकडे एखादीच केस असेल, माझ्याकडे बऱ्याच केसेस पेंडिंग आहेत. युअर ऑनर, म्हणूनच माझी एक विनंती आहे की ह्या केसचा निकाल तुम्ही लवकरात लवकर लावा. ठीक आहे, लवकर देतो निकाल. थँक्यू. तुमच्याकडे 1 रुपया आहे का? काय सर? सुटा 1 रुपया. काय टॉस उडवला असता आणि लगेच निकाल लावून टाकला असता. हे निकाल काय काय थट्टा करताय सर? अरे मग केस सुरू करा. मग आजपासून नुसते समोर उभे आहात. मला वाटलं खरंच तुम्ही टॉसची वाट बघताय की काय. सॉरी युअर ऑनर. यामध्ये केसच्या संदर्भात सर्व कागदपत्र आहेत आणि माझ्या अशिलाची माहिती आणि म्हणणं सुद्धा आहे. युअर ऑनर, माझ्या अशिलाला भरपूर त्रास दिलाय तिच्या नवऱ्याने. खूप छळलंय, पिडलंय, छळवणूक केलीय. इतकं की तिला त्याच्याबरोबर राहायचं नाहीये आणि तिला घटस्फोट हवाय. म्हणून युअर ऑनर, मी विनंती करते की तुम्ही लवकरात लवकर ही केस ऍडमिट करून घ्यावी आणि माझ्या अशिलाला न्याय द्यावा. तुमचं काय म्हणणं आहे? युअर ऑनर, युअर ऑनर, प्रत्येक घटनेच्या 2 बाजू असतात काट्यासारखे. हा, तर माझी ही इच्छा आहे की तुम्ही आमची पण बाजू ऐकून घ्यावी. माझ्या शिलाला सगळ्यात जास्त त्रास झालाय. हो, सगळ्यात जास्त. अब्रू गेली, इज्जत गेली, मग बायकोही गेली. अहो, अक्षरशः वेड लागायची पाळी आली होती. हो, काय पण काय बोलताय? मला काय वेळ लागले? गप्पा बसाव, बोलावं लागतं कोर्टात. हा, तर युअर ऑनर, एवढीच विनंती आहे की तुम्ही आम्हाला न्याय मिळवून द्या. तुम्हाला दोघांना आउट ऑफ द कोर्ट सेटलमेंटसाठी वेळ दिला होता. हो युअर ऑनर, तरी सुद्धा माझ्या अशिलाला तडजोड करायची नाहीये. त्यांना घटस्फोट हवा आहे, शिवाय पोटगी सुद्धा. काय झालं? काय झालं? काय झालं? हे घे पाणी पी. डॉक्टरकडे जायचंय? Advocate Priya, are you all right? येस युअर ऑनर. Then carry on. माझ्या अशिलाला पोटगी हवीच आहे. अहो, भविष्यामध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून पोटगी मिळणं रास्त आहे ना. हो वकील साहेब, अहो बोला ना, काहीतरी बोला काहीतरी. अहो, पोटगी देणं रास्त आहे का जास्त आहे? दोन्ही बाजू ऐकल्याशिवाय कसं काय निर्णय घेता येईल? युअर ऑनर, आणखी एक विनंती. प्लीज या केसचा निकाल जरा लवकरात लवकर लावावा, जेणेकरून माझ्या अशिलाला स्वतःचं आयुष्य पुन्हा नव्याने सुरू करण्यात मदत होईल. अति घाई संकटात नाही. म्हणजे घाईघाईमध्ये यांनी प्रेम केलं, घाईघाईत लग्नही केलं आणि आता यांना घाईमध्ये डिवोर्सही हवाय. तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार निर्णय घ्या असं मला वाटतं. कोर्ट ही केस ऍडमिट करून घेते. तुम्हाला पुढची तारीख देण्यात येते. बावीस चालेल? हो, चालेल. वकील साहेब 22 नको, 25 घ्या. गुरुवार लकी आहे मला. गुरुवार नाही, शुक्रवार घ्या, शुक्रवार. युअर ऑनर, तुम्ही आपल्या सोयीने तारीख द्या. हेच मी बोललो, पण यांचा आक्षेप होता. आता त्याही तेच बोलतायत. आता मी यावर आक्षेप घेऊ?
नमस्कार ॲडव्होकेट मॅडम. निखिल घाबरले ना मी. मग कसा होता आजचा दिवस? छानच होता, मस्त होता. मला ना तुला काहीतरी बोलायचंय. बोल. म्हणजे सॉरी म्हणायचं होतं. का? थोडा वाद घातला ना तुझ्याशी. निखिल ते आपलं प्रोफेशन आहे. पण मला नाही भांडावं वाटत ग तुझ्याशी. केस हरशील असं करून माहितीये. ऐक ना, पण न वाद घालता न भांडता नाही का लढू शकत केस? तू तसाच आहेस ना, सेम. कसा असायला हवा? ते नाही म्हणायचंय मला. नाही म्हणजे मला वाटतं तू थोडा तरी बदलशील, म्हणजे थोडा जबाबदार झाला असशील. तुला म्हणायचं काय मी बेजबाबदार आहे? नाही नाही, मला तसं नाही म्हणायचं. मला वाटलं होतं की तू स्वतःसाठी एक नाव कमवशील बाबांसोबत काम करून. त्यांना पण तेच वाटतं. मला त्यांचं नाव वापरायचं नाही, स्वतःचं काहीतरी करायचं. वा, तू अजूनही तशीच आहेस. आज एकदम मुद्देसूदपणे बोलतेस. मला आवडलं तुझं आजचं आगमन. तुला खरं सांगू का, ज्यावेळेला मला कळालं ना की तू माझी विरोधी वकील आहे, जाम घाबरलो होतो. का? कॉलेजच्या मॉक हिअरिंग मध्ये कायमच हरवलंस तू. मला एकच इच्छा होती, तुला हरवायची. ते कधी झालंच नाही. ते कधी होणार पण नाही. काय? नाही, मी म्हणतेय की तू केसचा जास्ती अभ्यास कर, मग तुला आर्ग्युमेंट्स बरोबर जमतील. आपण एकाच कॉलेजमध्ये होतो, हां, एकमेकांचे मित्रही आहोत, फक्त या कोर्टात विरोधी वकील. तर मला एवढंच म्हणायचंय की कोर्टात होणारा जो आपला युक्तिवाद आहे ना, तो आपण आपल्या पर्सनल रिलेशन मध्ये ना आणायला नको, ह्याची काळजी ठेवूया. डन. पर्सनल लाईफ, प्रोफेशनल लाईफ सेपरेट. तू घरी चालली आहेस? हो. चल सोडतो तुला. नाही नाही, ओके, मी जाते. अरे डोंट वरी, कोर्ट बंद झालाय, आपण विरोधी वकील पण नाही आहोत, मित्र आहोत ना. आणि तशी कॉलेजमध्ये माझी इच्छा होतीच तुला बाईकवर राईडवर घेऊन जायची. ती कधी पूर्ण झाली नाही. आत्ता नेतो, चल. फ्लर्ट करतोय? प्रयत्न चालू आहेत. रोड रोमिओची केस टाकीन तुझ्यावर. डोंट वरी, तुझ्याकडेच बेलसाठी येणार मी. चल चल, मस्करी करतोय, बस उशीर झाला. बस बस बस. इथे राहतेस तू? हो. तुला माहित नाही असं विचारतोयस तू? मला खरंच माहित नव्हतं. म्हणजे कॉलेजच्या मुलींना ओळखतो म्हणून त्यांचे घरचे पत्ते पण माहिती आहेत असं असतं का? नाही, माझं तसं म्हणणं नाहीये, बट एनिवे ओके, थँक्यू. भेटूया मग. येस, कोर्टात. पण ते आठवतंय मला, पर्सनल लाईफ, प्रोफेशनल लाईफ वेगवेगळं. रिलॅक्स. करेक्ट. ओके, बाय. सी यू. हाय. सॉरी. फॉर व्हॉट? आज कोर्टात माझा अशील जे बोलला त्यासाठी. इट्स ओके. व्हॉट्सअप? नथिंग. लॉ रेफरन्सेस वाचते. तुला एक सांगायचं होतं. काय? आज खूप छान दिसत होतीस. जरा वेगळा वाटला तुझा लुक. हो रिअली? खरंच. थँक्स. पण मी रोजच त्या लुकमध्ये असते कोर्टात. मग वेगळा कसा वाटला तुला माझा लुक? खूप दिवसांनी बघितलं तुला मी. मिसिंग कॉलेज डेज. खूप धमाल यायची कॉलेजमध्ये. जेव्हा जेव्हा तू डिबेट जिंकायचीस तेव्हा तुझ्या जिंकण्याचा आनंद पण व्हायचा.
हाय. झालं का जेवण? हो. तरीच करून रवंत करणं चालू आहे. नाही नाही, अरे मी कामात आहे जरा म्हणून. बोल, काय म्हणतोस? काय नाही ग, तुझी आठवण आली म्हणून तुला मेसेज करत होतो. माझी कशी काय आठवण आली? सहज आली. अच्छा, आपण एकदा बाहेर भेटूया का? कोर्टात तर भेटी होतीलच. नाही म्हणजे कोर्टात नको, तिकडे काही बोलताच येत नाही ना धड. तू मला सांग, तू मला पार्टी कधी देणार आहेस? पार्टी कशासाठी? अगं इंडिव्हिज्युअल केस लढतीयस तू, खूप मोठी गोष्ट आहे ही, अचीवमेंट आहे, त्याची पार्टी. वेल थँक्यू. तू पण इंडिव्हिज्युअली केस लढतोयस ना? मग आपण एक काम करू, आपण एकमेकांना पार्टी देऊ. तू माझ्या कॉफीचे पैसे भर, मी तुझ्या कॉफीचे भरतो. अगं हसतीयस काय? कॉलेजमध्ये TTMM करायचोच ना आपण. हो. मग बोल, कधी जायचं पार्टीला? संडे. ओके डन. येस डन. चल मी ठेवू का आता? मला ते रेफरन्सेस वाचायचे. येस बॉस. गुड नाईट. ओके, गुड नाईट. काय असं का बघतो? रोज तुला कोटच्या कपड्यात बघतो ना. आज जरा ड्रेस मध्ये खूप छान दिसते. थँक्यू. अरे 10 तास आपण त्या ब्लॅक कोट मध्ये असतो, म्हणजे फॅशन हा प्रकार राहिलाच नाही माहितीये. बट आय लाईक इट. मग पुढचं काय प्लॅनिंग आहे? पुढे काय प्लॅनिंग म्हणजे फक्त फॅमिली केसेस लढशील की क्रिमिनल सुद्धा? तसं काही ठरवलं नाहीये, बट नो क्रिमिनल केसेस. तुझं? फक्त फॅमिली, नो क्रिमिनल. क्रिमिनलसाठी डॅड आहेत ना. अरे हां बरोबर. सो मी फक्त फॅमिली बघणार, इतरांची आणि माझी सुद्धा. तुझी म्हणजे कोणीतरी शोधलीस तू? एक होती जिच्यावर जीव जडला, हां. पण ती अशी बोलायची कधी हिंमत नाही झाली, आणि नंतर त्यासारखी कोण सापडली नाही. या कॉलेजमध्ये होती? हो. कोण? राहू दे ग, आता काय उपयोग नाही त्याचा. ए सांग ना. माझं सोड, तू सांग अखिलेश कसा आहे? माहित नाही. म्हणजे मी कॉलेज नंतर त्याला भेटलीच नाहीये. म्हणजे तुमचा ब्रेकअप झालाय का? काय? ब्रेकअप व्हायला आधी रिलेशनशिप मध्ये राहावं लागतं. अरे पण कॉलेजमध्ये सगळ्यांना तसंच वाटत होतं. ते रूमर्स होते निखिल. अखिलेश आणि मी नुसते फ्रेंड्स होतो. काय झालं? काय? मी एक काम करून आलो, एकच. खेळा माती खाल्ली तू, माती खाल्ली. आईला उपट झाला रे तुझा. पण ठीक आहे, आता ही वेळ गेलेली नाहीये, मी बोलू शकतो अजूनही, आणि मी बोलणार. हो, आज मी बोलणार. आज मोके पे चौका मारायचा. हा प्लीज थोडा हँडल करा. सॉरी, जरा इम्पॉर्टंट कॉल होता ना म्हणून. नो प्रॉब्लेम. तर कुठे होतो मी? अखिलेश आणि तुम्ही एकत्रच असायचा यार कॉलेजमध्ये, अभ्यास करायचा वगैरे? अरे ते रूमर्स होते, आम्ही नुसते फ्रेंड्स होतो, आमच्यामध्ये काहीही नव्हतं. पण हो, मला अखिलेश आवडायचा, पण मी त्याला सांगितलं नाही. जर मी प्रेम व्यक्त केलं असतं तर कदाचित सिच्युएशन वेगळी झाली असती, बट नाही झालं. आणि असं भरपूर जणांबरोबर होतं की तुम्ही आय लव्ह यू म्हणत नाहीत आणि माती खात. खरंय, मनातल्या गोष्टी सांगितल्या नाही ना तर खूप प्रॉब्लेम्स होतात. ऍक्च्युली मी नाही का कॉलेजमध्ये तुझ्या मागे मागे असायचो, पण कधी बोलायची हिंमतच झाली नाही. काय? हो म्हणजे डोंट गेट मी रॉंग. हा निखिल, काय म्हणायचं तू? मला तुला काहीतरी सांगायचंय. मला तू खूप आवडायचीस कॉलेजपासून, पण त्यावेळेला अखिलेश आणि तुझं चालू आहे हे आम्हाला कळल्यानंतर थोडीफार जी हिंमत माझ्या मनात होती तुला येऊन बोलायचं की माझ्या मनात काय आहे ते मी विसरून गेलो. तू असं अचानक विचार करत असशील की मी हे काय बोलतोय आणि सडनली काय बोलतोय तुझ्याशी. नक्की मी कायम तुझा विचार करायचो, आणि एकही असा दिवस गेलेला नाहीये की मी तुझा विचार केलेला नाहीये. प्रिया, मला तुला एक गोष्ट विचारायची. विल यू बी माय बेटर हाफ? व्हॉट? मी तसं काही विचार नाही केला अजून. अरे पण मी कुठे सांगतोय की लगेच तू विचार कर आणि मला निर्णय दे. पण प्लीज असं कोर्टाच्या तारखासारखं ही केस लांबवू नकोस प्लीज. आणि ही जरा केस ना माझ्या साईडने लाव. ठीक आहे, विचार करते. कशाचे पैसे मागते सानघा? एक धमडी देणार नाही मी तुला. हो, तुम्ही जरा शांत राहा. हो ऍडव्होकेट निखिल, जरा तुमच्या आशिलाला समजावून सांगा. म्हणाव हे कोर्ट आहे, त्याचं घर नाही.
इथे आरडाओरडा केलेला अजिबात चालणार नाहीये. सॉरी सॉरी सॉरी, पण अत्यंत हळव्या मनाचे येतो हे. इमारत अगदी म्हणजे डॉक्टर नसताना सुद्धा जाऊन बसतात. फार पेशन्स आहे. हो का? नाही ते दिसतच आहे, पण तरीही त्यांना थोडं सांगा की म्हणावं मनाला आवर घाला. काय ॲडव्होकेट प्रिया, कंटिन्यू. थँक्यू युअर ऑनर. युअर ऑनर, लग्नाच्या आधी माझ्या अशिलाने सुखी संसाराची खूप स्वप्न बघितली होती. अहो, संतोषनेच तिला दाखवली होती की लग्नानंतर मी तुला इकडे घेऊन जाईन, तिकडे घेऊन जाईन. कसलं काय, उलटच झालं. ना तिला काही सरप्राइजेस दिले, ना तिला गिफ्ट दिल्या. अहो, तिची स्वप्न तर सोडा, तिच्या आयुष्याची राख रंगोळी झाली. तिचं माहेर तर तुटलंच. पण शेवटी संतोषची सतत बदलणारी कंपनी आणि पगार कधी येणार काय माहिती. अहो, तुम्ही काय बोलणार आहात का की आपण फक्त प्रेक्षक म्हणून आलो इथे? थांब की, धीर धरा जरा. बोलू द्या की मॅडमला. मॅडम तुम्ही बोला, मस्त बोलता एकदम. युअर ऑनर, तुम्हीच मला सांगा की 2 वेळचं जेवण जरी मिळत नसेल, 2 वेळच्या जेवणाची भ्रांत होत असेल, तर कोणीही वैतागेल ना. तुम्हीच मला सांगा, आनंदाने कोण असं संसार करू शकतं? धादांत खोटं. युअर ऑनर, मला असं वाटतं की मुद्दामून हे सगळे आरोप माझ्या अशिलांच्या माथी मारले जात आहेत. का तर त्यांची निगेटिव्ह पर्सनॅलिटी दिसावी म्हणून. पण हे चुकीचं आहे. यांच्या लग्नानंतर अनघाची सगळी नाती घरच्यांबरोबर तुटली, तशी यांची खराब झाली ना. म्हणजे तुम्हीच बघा ना की वडील मिस कॉल देतात, भाऊ फोन करत नाही. अहो, पण त्याच संसारात आपल्या बायकोला स्थानच दिलं नाही. हे मात्र अगदी खरं आहे सर. सणावाराला आपल्या आईला आणि बहिणीला महागातल्या साड्या घ्यायच्या, आणि मी जर काही मागितलं तर याचं बजेटच नसायचं. किती खोटं बोलणार आहेस अनघा, किती खोटं बोलणार आहेस तू. जज साहेब, मी सांगतो तुम्हाला, दिवाळीला मी माझ्या बायकोला जर आनंदानं एखादी साडी आणली, तीच साडी माझ्या आईला पण आवडली, तीच साडी माझ्या बहिणीला पण आवडली, तर मी काय करावं? अशा वेळी डोक्याला शॉर्ट होऊन जातो माझ्या. प्रश्न पडतो मला काय करावं म्हणून. आता तुम्हीच सांगा मला, आईच्या दुधाला जागावं, बहिणीच्या राखीला जागावं, की बायकोने वडाला गुंडाळलेल्या दोऱ्याला जागायचं? कधी कधी तर असं वाटतं ना की त्याच दोऱ्याचा फास बनवावा आणि स्वतःला लटकवून घ्यावं. वा 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 वा. अशीच म्हणण्याची भाषा वापरून की मी मला स्वतःला लटकवणार, मी हे करणार, मी ते करणार, यामुळे माझ्या अशिलाचं डोकं दुखायला लागलं. आणि मी शिवाय त्याच्याकडे काही मागितलं ना तर म्हणायचं, जा तुझ्या माहेरून आण. पॉइंट टू बी नोटेड माय लॉर्ड. संतोषी नेहमी माहेरनं हे आण ते आण असं करून त्यांची छळवणूक केली. काही पण बोलू नको सांगा. जज साहेब, मी सांगतो तुम्हाला काय झालंय ते. अहो, संसार करताना आपण बाजार करतोच की नाही? मी पण बाजार करायचो हो. म्हणजे गहू आणायचो, डाळी आणायचो, साडी आणायचो, तांदूळ आणायचो, बरं निवडून आणायचो, तरी सुद्धा ही त्यांना नावं ठेवायची. एवढेच जर माहेरचे बाजरी आणि माहेरचे गहू आवडतात तर तिकडूनच आणत जा. मस्करीने बोललो मी जज साहेब तिला ते. तर मग पॉइंट टू बी नोटेड माय लॉर्ड. ही यांच्यामधली मस्करी होती, ह्याला अपमान म्हणत नाहीत. सर, दिवसभर हा मला बरोबर घेऊन मेडिकल कंपनीच्या गोळ्या विकत फिरायचा. प्रेक्षणीय स्थळ म्हणून यांनी मला वेगवेगळ्या शहरातील हॉस्पिटल दाखवली आहेत. 1 मिनिट, तुमच्या भांडणामुळे माझं डोकं दुखायला लागलेलं आहे. काय सांगता? खरंच खरंच डोकं दुखतंय? जज साहेब 1 मिनिट फक्त. वकील साहेब आलोच. अहो थांबा हो, 1 मिनिट. जज साहेब, ही आमच्या कंपनीने नवीन लॉन्च केलेली आहे. अहो, डोकेदुखी आणि अंगदुखीवरचा रामबाण उपाय हा. नाही नाही सर, अजिबात घेऊ नका. हे बघा, तुम्ही मी काय करायचं ते प्लीज मला सांगू नका. तुम्ही एक काम करा, तुम्ही आता इथून जा. मी तुम्हाला पुढची तारीख देतो. हा युअर ऑनर, थोडी जवळची तारीख मिळाली तर? नको 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 नको, तुमच्या सोयीप्रमाणे द्या. हाय. मला 2 गोष्टींसाठी सॉरी म्हणायचं. बोल. एक तर मी लेट आलो, मी अपेक्षाही करत नव्हते तू येण्याची. आणि दुसरं म्हणजे परत वाद घातला तुझ्याशी मी कोर्टात. काय करणार, आशिलाची बाजू मांडावी लागते ना. निखिल, पर्सनल लाईफ प्रोफेशनल लाईफ वेगळं ठेव. तेच मी तुला समजवायचा प्रयत्न करतोय. मी तुला एक प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर तू अजूनही नाही दिलंस मला. काय झालं, तुला आवडत नाही का मी? काहीच वाटत नाही का तुला माझ्याबद्दल? ठीक आहे, थोडासा विचित्र आहे मी, पण मनाचा साफ आहे का? हे मला माहिती आहे. मग का लांबवती असतो? सांग ना लवकर.
आपण प्लीज या विषयावर नंतर बोलूया का? प्लीज. मला आजच उत्तर दे ग. मी या टेन्शन मध्ये नाही जगू शकत अजून. अच्छा, आणि माझा नकार असेल तर? नाराज आहेस? बर चल, मला कॉफी प्यायची. चल ना. काय झालं? असं तोंड लटकून घेऊन जाणार आहेस का तुझ्या गर्लफ्रेंडला? काय? तू मस्करी तर नाही करत आहेस माझी? अजिबात नाही. तेव्हा करत होते असंच टाइमपास म्हणून. प्रिया, आय लव्ह यू. आपण कोर्टाच्या रस्त्यावर होते. मला काहीही घेणं देणं नाही. प्रोफेशनल लाईफ संपली, पर्सनल सुरू. किती सांगायचंय, किती सांगायचंय मला, किती सांगायचंय, किती सांगायचंय मला, किती सांगायचंय. कोरड्या जगात माझ्या भोवती चार भिंती, बोचरे नकार सारे आशा क्षणात विरती, बेचैन स्वप्नांची पाखरे हरून जाती, मनाच्या पाऱ्याला आवरू किती, किती सांगायचंय मला, किती सांगायचंय, किती सांगायचंय मला तुला, किती सांगायचंय. हॅलो, हे काय? इथे कोणती केस चालू आहे सध्या? बाबा, आज तुमच्या लग्नाची फायनल हिअरिंग आहे. आणि हो, तुम्हाला तुमची बाजू मांडण्याची परवानगी नाही, कारण निकाल हा आधीच ठरलेला आहे. पण बाबा, मी सांगितलं होतं ना की आम्हाला आमच्या करिअरवर अजून जास्त कॉन्सन्ट्रेट करायचं, म्हणून आपण एवढी लग्नासाठी घाई का करतोय? हो ना, म्हणजे भरपूर वेळ आहे अजून. अरे बाबा, तुम्हाला कोणी विचारत नाही, लोक बाहेर आम्हाला विचारतात या मुलांचं नक्की चाललंय काय. परवा कोर्टात मला एकाने विचारलं, निखिल फॅमिली केस लढतोय की फॅमिलीसाठी लढतोय? आता त्याला काय उत्तर द्यायचं मी? आणि हे बघा, तुम्ही एकमेकांना पसंत केलं तर आम्ही काही बोललो नाही. पण आता आम्ही सगळे बोलणार आणि तुम्ही फक्त ऐकायचं. पण बाबा, खूप घाई होतीये. तुमचा एकमेकांवरती विश्वास नाहीये का? नाही, तसं नाही. का मग नन्नाचा पाडा उगत लावलाय? राजेसाहेब, ते काही नाही, तुम्ही एंगेजमेंटची तारीख ताबडतोब फिक्स करा. तारीख काय फिक्स करायची? तारीख फिक्स आहे, येत्या रविवारी. क्या बात आहे. काय रविवारी? शुभश्च शीघ्रम. पुढची तारीख मान्य आहे ना तुम्हाला? हो युअर ऑनर. गुड. दोघांचा युक्तिवाद चांगला होता. म्हणजे अजून संसार सुरूही नाही झाला तुमचा, पण संसारातल्या गोष्टी कशा एखाद्या अनुभवी माणसासारखे बोलत होतात. असो, अभिनंदन. एंगेजमेंट ठरली ना दोघांची? कोणासोबत ठरली तुझी एंगेजमेंट? अरे, कोणाबरोबर म्हणून काय विचारताय? दोघे एकमेकांशी एंगेज झालेत. म्हणजे तुमची डिवोर्सची केस लढता लढता या दोघांचं प्रकरण सुरू झाले. असो, पुन्हा अभिनंदन. फालतूगिरी, फालतूगिरी. समजलं ना तुम्हाला? विश्वासघात म्हणतात या गोष्टीला. मी तुला खरंच सांगणार होते. इनफॅक्ट मी तुला इन्व्हाइट पण करणार होते एंगेजमेंटसाठी. मला आधी सांगायचं असतं ना वकील साहेब. मी दुसरा वकील केला असता. जगात बरेच वकील आहेत. खूप उद्ध्वस्त झाली आहे मनातून. घरच्यांचा आधार नाही, गाठीला पैसा नाही. जे काही होतं ना ते सगळं मी संसाराला लावलं. आता तो पण मोडलाय. एकटी पडलीये मी. जीव द्यावासा वाटतोय मला. अगं, तू असं का बोलतेस? मी आहे ना तुझ्यासोबत. मी कुठेही जाणार नाही अनघा. आम्ही जरीही होणारे नवरा बायको असलो तरीही आम्ही आमचं प्रोफेशन जपतो. टेन्शन घेऊ नकोस, कारण केस तर आपणच जिंकणार आहोत. तू विश्वास ठेव ना माझ्यावर. आता कसा विश्वास ठेवू तुमच्यावर? मला तर असं वाटतंय ना की एखादा वकील बघावा आणि तुमच्यावरच फसवणुकीची केस करावी. अहो, आधी ही तर संपू द्या आणि तुम्ही जरा धीर धराव.
मी जरा शांत बसतो म्हणून याचा अर्थ असा नाही की मला काही येत नाही. खात्री बाळगा, केस आपणच जिंकणार. नक्की हो. वाटतं तुम्हाला असं? तुला न्याय मिळणार, माझ्यावर विश्वास ठेव. सगळं काही आता तुमच्या हातात आहे. काहीही करा पण मला माझी पोटगी मिळवून द्या. मी सगळी संपत्ती ना दान करून टाकेन अनघा, पण तुला एक छदाम कोण देणार? तुमच्या खिशाला जळ बसणार नाही, ही खात्री माझी. न्याय तुला मिळेल, विश्वास ठेव माझ्यावर. बघूया ना, कळेल ते लवकरच. बघूच या. आता चला चला मेन कार्यक्रमाला सुरुवात करा. चला चला. हे बाबा लाजू नको, चल लवकर घाल. आज खूप दिवसांनी निवांत वेळ मिळालाय ना? ऍक्च्युली आजकाल तर आपल्याला बोलायला पण वेळ मिळत नाही, आणि कधी कधी काय बोलायचं असतं ते आठवतच नाही. तेच ना, हल्ली तू विसरून जातोस की आपली एंगेजमेंट झाली आणि मी तुझी फियॉन्सी आहे. म्हणजे मला कळलं नाही. म्हणजे मी जे बोलते ते तुला ऐकायला वेळ कुठे असतो निखिल? काहीही. हा प्लीज नाही, नको घेऊस ना फोन. बघ, मागच्या वेळेला मी फोन ठेवला होता, एक केस हातची केली होती. तुला केस जास्त महत्वाची आहे? हॅलो, हा बोला संतोषजी. हो, मी तुम्हाला मागच्या वेळेलाही सांगितलंय आणि आत्ताही सांगतोय, तुम्ही काय काळजी करू नका. हो, माझ्यावर सोपं ना सगळं, मी बघून घेतो सगळं. हो, उद्या भेटूया ना आपण. हो ठीक आहे, चलो. अरे वा, इतक्यात आलास तू? फॅन्टॅस्टिक. प्लीज प्रिया. हॅलो. नाही, मी सध्या एका क्लायंट बरोबर आहे, आपण आज नाही भेटू शकणार. हो चालेल, उद्या या. हो, घरी सकाळी या उद्या. चालेल, थँक्यू. माझ्याशी इतकं टोचून बोलतेस, तुला कॉल घ्यायची काय गरज होती? तू आधी रिसीव्ह केलास म्हणून. प्रिया प्लीज, हे जास्त होतंय. मी एखादी गोष्ट केली ती तुला करणं गरजेचं आहे का? काय सिद्ध करायचं तुला? हाच प्रश्न मी तुला विचारायला पाहिजे निखिल. हे बघ, तू असं बोलत राहिलीस तर कसं होणार आहे? काय चाललंय आपलं? मला खरंच कळत नाही आपलं काय चाललंय. एक काम करू, मला एक काम आठवलंय, जाऊ आपण. तुला कोण म्हणजे? हॅलो, मी फ्री बसली नाहीये घरी, मला पण कामं आहेत. हे बघ, तू असं बोलत राहिलीस तर कसं होणार आहे? हा प्लीज, डोकं दुखवायचं बंद कर. हो, माझं ऑलरेडी ठणकतंय, मला घरी सोड आता पटकन. चला, सोडतो. युअर ऑनर, प्रश्न हा आहे की आपण आपले दिलेले कमिटमेंट कितपत पाळतो. आजवर संतोषने अनघाला दिलेली एकही कमिटमेंट त्यांनी पाळलेली नाहीये. अहो, इतकंच काय,
ते जेव्हा डेटवर जायचे ना तेव्हाही तो फोनवर बिझी असायचा. पण आम्ही तर कधी डेटिंग केलंच नाही. मी केलंय ना, मला माहितीये का केस जिंकायची. युअर ऑनर, जर का बाहेर जायचं ठरलं असेल आणि समोरच्या व्यक्ती आपल्या फोनचे रिप्लाय देत नसेल किंवा फोन बिझी असेल किंवा मेसेजेसचा रिप्लाय देत नसेल, ह्याचा अर्थ काय होतो? ह्याचा अर्थ हा होतो की आपण त्याच्या आयुष्यात महत्वाचे नाही आहोत, म्हणून आपण जाब विचारले. तर प्रायव्हसीवर ऑब्जेक्शन घेतोय असं तर होत नाही ना. अहो पण वकील साहेब, आमच्यात असं कधी झालंच नाही काही. युअर ऑनर, ऑफिसवरनं पिकअप करताना नेहमी लेट येणं हे बरोबर आहे का? बाहेर जात असताना 2 तास मेकअप मध्ये घालवणं ही कसली पंक्च्युअलिटी? रात्री बेरात्री जेव्हा माणूस झोपलेला असेल तेव्हा जबरदस्ती फोनवर बोलायला लावणं, हॅलो हॅलो, हे किती योग्य आहे? एक मिनिट, तुम्ही दोघं आपापल्या आशिलाचीच केस लढताय ना? येस युअर ऑनर. मग मला उगीच असं का वाटलं की तुम्ही दोघं पर्सनल एलिगेशन करताय म्हणून? ऍब्सोल्युटली नॉट युअर ऑनर. मी माझ्या आशिलाचीच बाजू मांडते. मी पण माझ्या केसवर कॉन्सन्ट्रेट करतोय. ओके कंटिन्यू. थँक्यू युअर ऑनर. तर मी कोर्टाला हे सांगू इच्छिते की केव्हाची वाट बघतोय तुझी मी. फोन तरी उचलायचा ना. निखिल, खूप वेळ असं झालं की तू लेट येतोस आणि मी वाट बघत बसते. मी काय बोलते का? म्हणून तू हे मुद्दामून केलंस? काही काय, शाळेत होत का आपण? हे बघ, मला वाद नाही घालायचा, बस. बाय द वे, कोर्टात फार मजा आली आज. आपले पर्सनल मुद्दे मांडलेस. सुरुवात तू केलीस. मी एक्झाम्पल्स देत होतो, तू पर्सनली घेतलंस. हे मी तुलाही सांगू शकते. हे बघ, मला वाद घालायचा नाहीये. मग नको घालू, शांत राहा. बसू. बस. हे प्रिया, तुझं कोर्टमध्ये काय चाललंय? म्हणजे आपलं ठरलंय ना आतमधले आर्ग्युमेंट्स बाहेर आणायचे नाही म्हणून. आणि मला हेच बोलायचं होतं की तू कशाला मला टोमणे मारतोस कोर्टात. काही चाललं असतं. इट इज व्हेरी एम्बॅरेसिंग. तू पण माझा अपमान करतेस ना, तू पण टोमणे मारतेस. तो माझा तसा हेतू नाही आहे रे. मला अपमान नाही करायचा तुझा, पण तू भलतीकडेच विषय नेतो आणि मग मला राग येतो. मला पण तुझ्याशी भांडण असं वाटत नाही. बरं ठीक आहे, आजपासून मी असं काहीही बोलणार नाही ज्याच्याने तुला राग येईल किंवा तुझा मनस्ताप होईल किंवा असं काही. ओके ठीक, सॉर्टेड. मग एक स्माइल दे ना. अशी काय ही स्माइल? ही वाली. हा, चल जाऊ पिक्चरला. नाही पिक्चरला नाही, कंटाळा आलाय. नाही आपण नंतर जाऊ. कधी? संडेला जाऊ. संडे. ओके ठीक आहे. घरी तरी सोडतो, पण संडेला नक्की. संडे. हा बरं. वकील साहेब, आत येऊ का? विचारतीयस? ये की. हाय. हाय. मला तुला डिस्टर्ब करायचं नव्हतं, सो मी नॉक केलं. बाकी काही नाही. प्लीज डोंट बी सो फॉर्मल. अच्छा निखिल, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. काय? निखिल, सरप्राईज आहे. तर मी सांगू नाही शकत ना, तू ओळखायचं. सरप्राईज रिस्ट वॉच नाही, काहीतरी स्पेशल आहे. माझा फेवरेट परफ्यूम. वाव. नाही काय आहे? नाही, लास्ट चान्स. लास्ट चान्स. नीट विचार. ओके. नाही सुचत आहे, सॉरी. तूच सांग. नाही, मी नाही सांग. सांग ना प्लीज. आय एम सॉरी. ओके, डोळे मीट. डोळे मीट. सरप्राईज आहे. नो चीटिंग. नो. डोळे उघड. तू केलेस? गाजराचा हलवा स्वतः पहिल्यांदा. ओह माय गॉड.
पण तू स्वयंपाक कधी शिकलीस? मला स्वयंपाक जमतो. अगं तसं नव्हतं म्हणायचं मला. काय खरं तर मला टेन्शन आले ना, म्हणजे लग्नानंतर जेवणाचं काय होईल. हे पण चांगलं आहे. अच्छा, एक काम कर ना, हे पकड, हे पूर्ण संपव आणि मग तुझी सगळी शंका खातो. खा. कसं झालं? छान झालं. नक्की? हो, पण पण हे म्हणजे छान झालंय, पण यात थोडी साखर कमी. मला थोडी जास्त लागते ना. ठीक आहे, मी आणते अजून साखर. नाही, ऐक ना, आधी आपण हे पकड, सेल्फी काढूया. तू केलायस ना पहिल्यांदा. हा, पण अरे तुला नाही आवडला ना निखिल? छान आहे का? ऐक ऐक, मला ना ह्यापेक्षा काहीतरी गोड हवं. तू एक चान्स सोडत नाहीस ना? चान्सचा वापर करणं मोठा टॅलेंट आहे. हो, पण कलाकार थोडं काळ, वेळ, स्थळ बघून नाही का विचार करावा लागत? प्रेमात कसला वेळ, काळ, स्थळ, आणि स्वतःच्या बायकोला मिठीत घ्यायला कोणाचं काय जाते? तुझा फोन वाजतो. महत्वाचं असेल, इम्पॉर्टंट असेल. आईला आवाज दे ना. मी आईला आवाज दे. आई! अगं आईला कशाला बोलतेस? घे घे घे. इम्पॉर्टंट आहे खरंच. क्लायंटचं घेऊ? घे. नक्की नक्की. नाहीतर आलोच मी. हॅलो, हा बोला. चला, नेहमीप्रमाणे पसारा आहे, आवरून तर ठेवूया.